विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अजूनही अनिश्चित। मात्र शिवसेनेत नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावे आघाडीवर। महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडून अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यानं काँग्रेस नाराज। काँग्रेसही उमेदवार देण्याच्या तयारीत। अंबादास दानवेंची जागा येऊ शकते धोक्यात। पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज। तमिळनाडूत द्रमुकचं पारडं जड, तर आसाममध्ये भाजपची हॅट्रिक निश्चित असा कयास। केरळमध्ये देखील सत्तांतर होऊन काँग्रेसच्या विजयाचा अंदाज। बंगळुरूमध्ये मुसळधार पावसानं रुग्णालयाची भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश। 7 जखमींना वाचवण्यात यश। मुख्यमंत्र्यांनी दिली दुर्घटनास्थळाला भेट। माझा विजनमध्ये आज बडे नेते उलगडून सांगणार भविष्यातल्या महाराष्ट्राचं चित्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लावणार हजेरी। रितेश देशमुखही बोलणार शिवरायांच्या चित्रपटावर। ट्रम्प आणि पुतिन यांची जवळपास 90 मिनिटं फोनवरून चर्चा। इराण युक्रेनसह अनेक मुद्द्यांवरती चर्चा। युद्धविराम वाढवण्याचं पुतिन यांच्यासमोर समर्थन। इराणच्या अणु कार्यक्रमावरही चर्चा। मुंबईचा 8व्या मॅचमध्ये 6वा पराभव। रिकेल्टनचं शतक वाया। हैदराबादनं 244 धावांचं आव्हानही सहज गाठलं। मुंबईची प्ले ऑफची वाट आणखी बिकट। नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात। सकाळचे 7 वाजतायत। या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आकांक्षा जावडेकर आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे आज सकाळी 11 वाजता विधान भवनामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उद्धव ठाकरेंऐवजी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानं काँग्रेस पक्षामध्ये नाराजी आहे। त्यामुळे काँग्रेसने देखील आता उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली आहे। दिल्लीतून काँग्रेसचा एबी फॉर्म मुंबईला पाठवण्यात येणार आहे। श्रीनिवास बिक्कड फॉर्म घेऊन मुंबईला येणार असल्याची माहिती मिळते। तसंच राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा होता, तसाच पाठिंबा आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसला द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। काँग्रेस राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार असून त्यांची 10 मतं मिळवण्याचा देखील प्रयत्न करणार असल्याचं कळतंय। उद्धव ठाकरेंनीच पुन्हा ही निवडणूक लढवावी अशी काँग्रेस आणि शरद पवार गटाची आग्रही भूमिका होती। मात्र मित्रपक्षांना याविषयी अंधारामध्ये ठेवण्यात आल्याचा सूर काँग्रेसनं आळवलाय आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये राजकीय हेवेदावे हे सुरू झाल्याचं दिसून येत आहे। आणि दरम्यान महाविकास आघाडीकडून अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत। महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील। मी शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा शिवसैनिक आहे। सगळ्यांचीच भूमिका होती की उद्धवजी ठाकरे साहेबांनी परिषदेवर जावं, परंतु माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ही संधी मला देण्याचा निर्णय पक्षाने आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतलेला आहे। आणि दरम्यान महाविकास आघाडीतून नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतायत पाहूयात। आज जे शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जे उमेदवारी जाहीर केली त्या संदर्भात आमच्या बरोबर कुठलीही चर्चा झालेली नाही। दिल्लीतल्या हायकमांडशी आमचंही बोलणं झालंय। जागा उद्धव ठाकरे साहेब निवृत्त झाले, त्यांचेही झाले काही लोक, पण राज्याचे माजी मुख्यमंत्री निवृत्त झाले। सगळ्यांचा आग्रह होता उद्धव साहेबांनीच लढावं। उद्धव साहेबांचा आग्रह होता नाही मी उमेदवार दे, त्याला तुम्ही पाठिंबा द्या महाविकास आघाडीमध्ये।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आधीच पाठिंबा जाहीर केलेला आहे की उद्धव ठाकरे देतील तो उमेदवार. आणि मला असं वाटतं की काँग्रेस पक्षसुद्धा तीच भूमिका घेईल, कारण आम्ही एकत्र आहोत. मी आत्ताच प्रदेश अध्यक्षांशी माझी चर्चा झाली. मी त्यांचा फोन होता. मी त्यांना विचारलं की तुमच्याबरोबर या नावासंदर्भात चर्चा झाली काय. ते सुद्धा म्हणाले की अशी चर्चा झालेली नाही. त्यामुळं आता ते मुंबईत आले, दिल्लीत होते. मी त्यांच्याबरोबर चर्चा करेन. कदाचित हे जे काही नाव पुढे आलं आमच्याबरोबर चर्चा न करता किंवा पुढचे उद्या राज्यसभा येणार आहे त्या संदर्भात सुद्धा स्पष्ट खुलासा होणे आवश्यक आहे. आणि आमची भूमिका आहे की जर ही जागा शिवसेना लढवत असेल तर पुढच्या राज्यसभेची जागा काँग्रेसच्या कोट्यात मिळालीच पाहिजे. ही आमची आग्रही मागणी आहे आणि ते आम्ही सोडणार नाही. आणि ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच का उमेदवारी देण्यात आली, जाणून घेऊयात. उद्धव ठाकरेंना पुन्हा विधान परिषदेवरती जाण्याची इच्छा नसल्याची चर्चा होती. दानवेंच्या माध्यमातून मराठवाड्यात पक्षाची ताकद टिकवण्यावरती भर देण्यात आला. संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षनेता म्हणून दानवेंची 2.5 वर्ष ही प्रभावी कामगिरीची ठरलेली आहेत. सभागृहातील आक्रमक चेहरा म्हणून दानवेंची ओळख आहे. अंतर्गत समतोल राखण्यासाठी दानवे यांनाच संधी देण्यात आली आहे. तर ही काही महत्त्वाची अशी कारण आहेत. आणि त्याचबरोबर विधान परिषदेसाठी मतांचं गणित नेमकं काय सांगतंय ते देखील जाणून घेऊयात. तर संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि मवियाला 1 जागा आहे. एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप 131, एकनाथ शिंदे 57 आणि राष्ट्रवादी 40 इतके आमदार आहेत. आकडेवारीनुसार भाजपचे 4 उमेदवार स्वबळावरती तर 5वा उमेदवार मित्र पक्षाच्या साथीनं जिंकू शकतो. शिंदेचे 2, राष्ट्रवादीचा 1 उमेदवार सहज जिंकेल. मवियाचं संख्याबळ 46 आहे आणि यानुसार त्यांचा एकच उमेदवार हा जिंकू शकतो. काँग्रेसनं उमेदवार दिल्यास मवियाचा उमेदवार डेंजर झोनमध्ये जाईल. दरम्यान शिवसेनेचे 2 उमेदवार निवडून येण्याची शक्यता असताना देखील शिंदेच्या शिवसेनेकडूनही 3ऱ्या जागेसाठी उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षावरती जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर नंदनवनवरती पुन्हा शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उदय सामंत, राहुल शेवाळे, नीलम गोरे, संजय मोरे, शीतल म्हात्रे, गुलाबराव पाटील इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी नीलम गोरे यांचं नाव हे जवळपास निश्चित झालंय. तर 2ऱ्या जागेसाठी बच्चू कडू यांच्या नावाचा विचार हा सध्या सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीत मात्र एकमेव जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. पक्षाचे सूत्र हाती घेतलेल्या सुनेत्रा पवारांसाठी हा कसोटीचा क्षण आहे. कारण एकमेव जागेसाठी तब्बल 70 ते 73 जण लॉबिंग करत असल्याची माहिती आहे. तर झिशान सिद्दीकींचं नाव आघाडीवरती असल्याची माहिती समोर येते. मात्र काकडेंच्या नावाला पक्षातून जोरदार विरोध असल्याची माहिती आहे. विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे लहानपणापासूनचे मित्र आहेत. त्यामुळे पार्थ पवार त्यांच्या नावासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. दरम्यान राजेंद्र जैन, सुरेश बिराजदार, उमेश पाटील, झिशान सिद्दीकी यांच्या नावांबाबत देखील चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पक्षाकडून आजच उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात येईल. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. विधान परिषद उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या रात्री उशिरा ही भेट झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. दोघांमध्ये वर्षा बंगल्यावरती तब्बल पाऊण तास चर्चा झाली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून आज शेवटच्या दिवशी 6 उमेदवारांकडून दुपारी 12 वाजता उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज विधान भवनात दाखल करतील। माधवी नाईक, सुनील कर्जतकर, प्रमोद जठार, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरले जातील। दरम्यान महाविकास आघाडीतील पडलेल्या फुटीचा फायदा भाजपकडून घेतला जाण्याची शक्यता आहे आणि अशामध्येच महायुतीकडून आज आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल केला जातो का की निवडणूक बिनविरोध होते हे बघणं आता महत्त्वाचं असेल। आणि यानंतर पुढची बातमी येते नागपूरमधून। नागपुरात रेडिओ ॲक्टिव्ह पावडर टाकल्याचं पत्र पोलिसांना आलं आणि एकच खळबळ माजली। खबरदारी म्हणून एटीएसनं अनेक भागामध्ये सर्च ऑपरेशन राबवलं, मात्र काहीही निष्पन्न झालं नाही। महाल भागामधल्या RSSच्या मुख्यालयासह रेशीमबाग इथलं डॉक्टर हेडगेवाड स्मृती मंदिर परिसर, नागपूर मेट्रोचे डबे अशा ठिकाणी सीझियम 137 हे रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ टाकल्याचा दावा या पत्रामधून करण्यात आलेला होता। तर हे निनावी पत्र नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या कार्यालयामध्ये पोस्टद्वारे 27 एप्रिलला आलं। DSS नावाच्या संघटनेनं हे पत्र पाठवल्याचा त्यामध्ये उल्लेख आहे। इंग्रजी भाषेमधलं हे पत्र आहे आणि टाकण्यात आलेली पूड अतिशय धोकादायक असून त्यामध्ये स्वयंसेवकांसह नागरिकांना गंभीर आजार होऊ शकतात अशी धमकी देखील देण्यात आली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय, तर हा केवळ खोडसाळपणा आहे की गंभीर धमकी याचाही तपास केला जातोय। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, नेमकी अधिक काय माहिती मिळतेय, कशा पद्धतीने हा तपास सुरू आहे? आकांक्षा, नागपूरच्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये 27 एप्रिल रोजी हा पत्र आलेला आहे आणि इंग्रजी भाषेच्या या पत्रामध्ये DSS नावाच्या एका संघटनेचा उल्लेख करून नागपूरचे जे काही महत्वाचे ठिकाण आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित जे 2 महत्वाचे ठिकाण आहेत, त्याशिवाय नागपूरचे वेगवेगळे मेट्रो स्टेशन आणि मेट्रोच्या जे काही गाड्या आहेत त्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ जो आहे तो टाकण्यात आल्याची धमकी देण्यात आलेली आहे। आणि सोबतच नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत, नागपूरच्या दोसर भवन चौकावर एका ठिकाणी काही डेटोनेटर सापडले होते, त्या घटनेचा उल्लेख करून ही जी देण्यात आलेली धमकी आहे याला हलक्यात घेण्यात येऊ नये अशा पद्धतीचं सगळं लिखाण त्या पत्रामध्ये करण्यात आलेलं आहे। या घटनेनंतर पोलिसांनी कसून सर्व ठिकाणांची तपासणी केली आहे, त्याच्यामध्ये ATSलाही सहभागी करून घेण्यात आलं होतं आणि कुठल्याही ठिकाणी कुठलाही असा आक्षेपार्ह पदार्थ किंवा ज्याच्यातून नागरिकांना हानी पोहोचेल असा पदार्थ कुठेही आढळून आलेला नाही। मात्र तरीही नागपूर पोलीस दक्ष आहे आणि सर्वांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ठीक आहे, धन्यवाद रजत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि पुढची बातमी, पंकजा मुंडे आणि आदित्य ठाकरे यांची भेट झालेली आहे। दोघांमध्ये नदी प्रदूषणासंदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। राज्यामधील नद्यांच्या प्रदूषणासंदर्भामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। तर रामटेक निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झाली आणि यावेळी वंदना चव्हाण यांची देखील उपस्थिती होती। वर्ध्याच्या वायगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाण्याचा ठणठणाट आहे। पाण्याअभावी शस्त्रक्रिया केल्या जात नाहीयेत, तर रुग्णालयामध्ये पाणीच उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे देखील हाल होत आहेत। कर्मचाऱ्यांना देखील पाणी विकत आणून तहान भागवावी लागते। केवळ पिण्याएवढंच पाणी हे आणलं जात आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी। आपण सध्या वर्ध्याच्या वायगाव निपाणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आहोत आणि या आरोग्य केंद्राची इमारत कोट्यावधी रुपये खर्च करून उभी झालेली आहे, पण गेल्या 7 वर्षापासून या ठिकाणी इमारत उभी झाली असतानाही पाण्याचा ठणठणाट आहे। पाण्याचे स्रोत जे आहेत ते इथे बंद आहेत। पाण्याचे स्रोत तयार करण्यात आले पण पाणी लागलं नाही अशी एकूण समस्या आहे, पण याकडे सतत प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे। आपण याची दुसरी बाजू पाहू। या ठिकाणी वॉटर कूलर जे आहे हे वॉटर कूलर या ठिकाणी लावण्यात आला। वॉटर कूलरमध्ये पाणी नसल्यामुळे तो बंद अवस्थेत आहे। त्याशिवाय त्याला पर्याय म्हणून येथील डॉक्टरांनी, इथला जो स्टाफ आहे त्यांनी स्वतःचे हे कॅन जे आहेत ते स्वखर्चाने इथे उपलब्ध केलेले आहेत आणि या स्त्री वार्डामध्ये सुद्धा पाण्याची अवस्था फार बिकट आहे। पाणी इथे उपलब्ध नाही। नेमक्या महिलांना येणाऱ्या अडचणी कशा दूर करायच्या असा प्रश्न येथील जे महिला रुग्ण आहेत त्यांच्यासमोर आहे आणि पाण्याचा ठणठणाट जो आहे हा या ठिकाणी दिसून येतो। ही जी इमारत आहे ही इमारत कोट्यावधी रुपये खर्च करून जी आहे ती उभी करण्यात आलेली आहे आणि या इमारतीतला ग्रीन
ग्रीन बिल्डिंग करण्यासाठीचा प्रयत्न झाला का, असा सुद्धा प्रश्न आता विचारला जातो. हे मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी ही जे पाण्याची अवस्था आपण इथं प्रत्यक्ष पाहू शकतो. इथले जे नळ आहेत, या नळाला पाणी नाही, ठणठणाट पाण्याचा दिसतोय. आपण सुरू करून पाहिला हा नळ, या नळाला पाणी नाही. इथला बाजूचा नळ आपण पाहूया, बाजूच्या नळाला सुद्धा तीच अवस्था आहे. म्हणजे इथले जे पाणी आहे, हे पाणी या ठिकाणी उपलब्धच करून देण्यात आले नसल्याची एकूण परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळते. नेमकं आरोग्य विभागाकडून उष्माघातापासून वाचण्यासाठी पाणी प्या असं सांगितलं जातं आणि नेमकं याच आरोग्य विभागात पाण्याची ही जी बाजू आहे, म्हणजे पाण्याचा जो ठणठणाट आहे हा दिसून येतो. नेमकं या समस्येकडे कधी या आरोग्य विभागाचं किंवा प्रशासनाचं लक्ष जाणार, असाच प्रश्न उपस्थित होतोय. एकनाथ चौधरी, ABP माझा, वायगाव निपाणी, वर्धा. सध्या उष्णतेची झळ खूप जास्त आहे आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये आणि जवळपास ही PSC प्राथमिक आरोग्य केंद्र जवळपास 5 वर्ष उद्घाटन होऊन झालेले आहे. तरीही इथे पाण्याची फार मोठ्या प्रमाणात टंचाई आहे. त्यासाठी बरेचसे प्रयत्न झालेले आहे. यापूर्वी जवळपास 3 ते 4 बोरवेल जे की 500 फुटाच्या पेक्षा पण जास्त केलेले आहे, तरी देखील इथे पाणीची सोय होऊ शकली नाही आहे. नांदेड जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे कहर झालेला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे वाढ झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जलसाठ्यामध्ये देखील मोठी घट होताना दिसते. परिणामी अनेक गावं आता पाणी टंचाई निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यामधील पोमनाळा या गावामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मतदारसंघामधील हे गाव आहे. मागील 30 वर्षांपासून या गावामध्ये पाण्याची समस्या कायम आहे. उन्हाळा सुरू झाला की या गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. गावामध्ये एक छोटेसे विहीर आहे. अख्खं गाव याच विहिरीमधून पाणी भरतं आणि दिवसभरामध्ये कोणाला 2 हंडे तर कोणाला 4 हंडे इतकंच पाणी मिळतं. त्यामुळे गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. या पाणी टंचाईमुळे गावकऱ्यांनी आमदार आणि खासदारांविरोधामध्ये तीव्र संताप व्यक्त केलाय. 20 वर्षापासून पाणीच नाही. असंच आहे, कवा उन्हाळा आले की जशी आमची नळाला पाणी येईना आणि आम्ही नुसते गरीब रोजगार माणसं. आम्हाला काय बैल नाहीत, काही नाहीत. लोक असणारे गाडी बैलांना आणतात दूर बाहेर गावून. आम्हाला आता असंच खरडून भरावं लागते घाण पाणी. 8-8 दिवस येईना पाणी. काय मागणी ग्रामपंचायतला प्रशासनाला? फक्त पाण्याचीच गरज आहे आम्हाला. काही मागणं आली आहे. 20 वर्षापासून पाणीच नाही. असंच आहे, कवा उन्हाळा आले की जशी आमची नळाला पाणी येईना आणि आम्ही नुसते गरीब रोजगार माणसं. आम्हाला काय बैल नाहीत, काही नाहीत. लोक असणारे गाडी बैलांना आणतात दूर बाहेर गावून. आम्हाला आता असंच खरडून भरावं लागते घाण पाणी. 8-8 दिवस येईना. उद्या आपल्या महाराष्ट्राचा 67वा वर्धापन दिन या निमित्तानं ABP माझानं आज माझं विजन हा विशेष कार्यक्रम आयोजित केलाय. राजकीय, सामाजिक, चित्रपट, क्रीडा अशा विविध क्षेत्रातले मान्यवर त्यांच्या नजरेमधून भविष्यातल्या महाराष्ट्राचा पट उलगडणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आदिती तटकरे आणि योगेश कदम, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, आमदार विश्वजित कदम यांच्यासारखे डिसिजन मेकर्स भाग घेत आहेत. अभिनेते रितेश देशमुख यांचा छत्रपती शिवरायांवरती महत्त्वाकांक्षी चित्रपट उद्या रिलीज होतोय आणि त्यापूर्वी ते आज माझा विजनमध्ये त्यांचं विजन सांगणार आहेत. सोशल मीडियावरती लाखो लोकांची पसंती असलेले प्राजक्ता माळी, ऋतिका गावंडे, अथर्व सुदामे हे देखील माझाच्या व्यासपीठावरती त्यांचे अनुभव कथन करणार आहेत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. बातमी आहे IPLच्या मैदानातून. सनरायझर्स हैदराबादनं वानखेडे मैदानावरती 250 पार धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केलाय. मुंबईनं 243 धावांचा डोंगर उभारला तेव्हा तो पुरेसा ठरेल अशी चिन्ह होती. मात्र हैदराबादच्या एकापेक्षा 8 फटकेबाजांनी हे लक्ष्य देखील किरकोळ ठरवलंय. हैदराबादनं 18 षटकामध्ये 6 विकेट्स राखून विजय मिळवला. या पराभवामुळे गुणतालिकेमध्ये मुंबईच्या संघाची आणखी घसरण झालेली आहे. मुंबई इंडियन्ससाठी रियान रिकल्टन यानं शतक केल्यामुळे मुंबईनं 5 बाद 243 धावा केल्या. 244 धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादनं दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या विकेटसाठी अभिषेक शर्मा आणि हेडनं 129 धावांची भागीदारी केली, तर ट्रेव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेन यांच्या अर्धशतकांच्या जोरावरती हैदराबादनं 8 बॉल शिल्लक ठेवत विजय मिळवलेला आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अजूनही अनिश्चित. मात्र शिवसेनेत नीलम घुरे आणि बच्चू कडू यांची नावं आघाडीवर.
महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडून अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यानं काँग्रेस नाराज. काँग्रेसही उमेदवार देण्याच्या तयारीत. अंबादास दानवेंची जागा येऊ शकते धोक्यात. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज. तमिळनाडूत द्रमुकचं पारडं जड तर आसाममध्ये भाजपची हॅट्रिक निश्चित असा कयास. केरळातही सत्तांतर होऊन काँग्रेसच्या विजयाचा अंदाज. बंगळुरूमध्ये मुसळधार पावसानं रुग्णालयाची भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश. 7 जखमींना वाचवण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी दिली दुर्घटनास्थळी भेट. माझा व्हिजनमध्ये आज बडे नेते उलगडून सांगणार भविष्यातल्या महाराष्ट्राचं चित्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लावणार हजेरी. रितेश देशमुखही बोलणार शिवरायांच्या चित्रपटावर. ट्रम्प आणि पुतिन यांची जवळपास 90 मिनिटं फोनवर चर्चा. इराण युक्रेनसह अनेक मुद्द्यांवर चर्चा. युद्धविराम वाढवण्याचं पुतिन यांच्याकडून समर्थन. इराणच्या अणु कार्यक्रमावरही चर्चा. मुंबईचा 8व्या मॅचमध्ये 6वा पराभव. रिकेल्टनचं शतक वाया. हैदराबादनं 244 धावांचं आव्हानही सहज गाठलं. मुंबईची प्ले-ऑफची वाट आणखी बिकट. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. पश्चिम बंगालसह केरळ, तमिळनाडू, आसाम आणि पुदुच्चेरीमधील सर्व उमेदवारांचं भवितव्य हे मतपेटीमध्ये बंद झालंय. 4 मे रोजी कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल. मात्र त्याआधी एबीपी माझाचा आपल्या प्रेक्षकांसाठी पोल ऑफ पोल्स घेऊन आलाय. तर मॅट्रिक्सचा पोल समोर येतोय. तृणमूल 125 ते 140, भाजप 146 ते 161 आणि इतर 6 ते 10 जागा जिंकेल असा अंदाज हा पश्चिम बंगालमध्ये वर्तवण्यात आलेला आहे. एकूण 294 जागांसाठी या ठिकाणी मतदान झालेलं आहे. तर पीपल्स पल्सचा पोल असा आहे 177 ते 187 तृणमूलच्या जागा येतील. त्याचबरोबर भाजप 95 ते 110 आणि इतर 2 जागा. त्याचबरोबर पी मार्क भाजप 150 ते 175, तृणमूल 118 ते 138, त्याचबरोबर इतर 2 ते 6 जागा. जेव्हीसीचा पोल समोर येतोय. त्यांच्या अंदाजानुसार तृणमूल 131 ते 151, भाजप 138 ते 159 आणि इतर 2 असा हा पश्चिम बंगालचा पोल सध्या समोर येतोय. त्याचबरोबर पोल डायरी यांच्या मते पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या 99 तर 127 जागा येतील. त्याचबरोबर भाजप 142 ते 171 जागा जिंकण्यामध्ये यश मिळवेल. त्याचबरोबर काँग्रेस 3 ते 5 जागा आणि इतर 5 ते 9 जागा. त्यानंतर पुढचा पोल आहे ॲक्सिस माय इंडिया. तमिळनाडूसाठीचा एकूण जागा 134 होत्या आणि डीएमके आणि काँग्रेस यांच्या मिळून 92 ते 110 जागा, तर टीव्हीके 98 ते 120 आणि अण्णा द्रमुक 22 ते 32 जागा. तर तमिळनाडूसाठीचा हा पोल सध्या समोर येतोय. त्याचबरोबर आसामची निवडणूक देखील पार पडलेली आहे. एकूण 126 जागांसाठीची ही निवडणूक होतीये आणि भाजप 88 ते 100, काँग्रेस 24 ते 36 आणि इतर 0 असा हा पोलचा अंदाज सध्या समोर येतोय. त्यानंतर पुढचं राज्य आहे केरळ. एकूण 140 जागांसाठीचं मतदान हे पार पडलेलं आहे. यूडीएफ 87 ते 90, एलडीएफ 49 ते 62, एनडीए 3 आणि इतर 0 अशा जागा या निवडून येण्याचा अंदाज ॲक्सिस माय इंडियाकडून वर्तवण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर तमिळनाडूचा पोल समोर येतोय. एकूण 234 जागा आहेत. मॅट्रिकच्या अंदाजानुसार डीएमके 122 ते 132, अण्णा द्रमुक 87 ते 110, टीव्हीके 10 ते 12 आणि इतर 6. त्याचबरोबर पीपल्स पल्सचा पोल देखील समोर आलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 125 ते 145 जागा डीएमके, त्याचबरोबर 65 ते 80 जागा अण्णा द्रमुक, 18 ते 24 टीव्हीके आणि 2 ते 6 जागा या इतर पक्षांना मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पी मार्क यांच्या मते 125 ते 145 जागा डीएमके, 65 ते 85 जागा अण्णा द्रमुक, 16 ते 26 टीव्हीके आणि 1 ते 6 या इतर
त्याचबरोबर JVCचा पोल देखील समोर येतोय. 75 ते 97 जागा या DMK, त्याचबरोबर 128 ते 147 जागा अण्णा द्रमुक आणि 8 ते 15 जागा या TVKला मिळतील, असा हा पोल ऑफ पोल्स सध्या समोर येतोय. आणि यानंतर पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्या. सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला देखील बसलाय. हे खूप भयंकर आहे, कृपया मदत करा, अशी पोस्ट तिनं केली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 5 तास कोंडीमध्ये अडकली होती. ती पुण्याला जात असताना ती कोंडीत अडकली होती. Hi, I'm here on Mankhurd Bridge. It's been exactly 5 hours that we are stuck here. I'm going towards Pune. You can see the traffic behind me and ahead of me there. We called the traffic control team. They are saying that have patience, the jam is really bad and they are not sure when the jam will get resolved. We can't cross. We are completely stuck because we can't turn back either. Pray for us. Police, please, if you know anything, if you can come from the other side and let us know कि कुछ मदद कर सकते हैं या आगे का अपडेट दे सकते हैं तो प्लीज़ दीजिए. भूख लगी है वगैरह हम बोल नहीं सकते हैं. I know people must have gone through much terrible scenario than us, but this is scary. 5 hours at just one position. आणि यानंतर पुन्हा एकदा महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. मॉर्निंग प्राईम टाइम. सध्या भैयांना मराठी शिकवायचं चाललंय, मात्र भैयांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैया दिसतील, अशा शब्दामध्ये राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची फिरकी घेतली आहे. पुण्यातील वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार सोहळ्यामध्ये राज ठाकरे बोलत होते. राज ठाकरेंच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. राज्यभरामधील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय परिवहन खात्यानं नुकताच घेतलाय. या निर्णयावरून राज ठाकरेंनी परिवहन खात्याचे मंत्री प्रताप सरनाईकांना चिमटा काढलाय. मनसेनं देखील परिवहन खात्याच्या या निर्णयाला आधीच पाठिंबा दिलाय. आज जे चालू आहे सगळं की त्या सगळ्या भैयांना काहीतरी मराठी विकवायचं मराठी शिकवायचं, उद्या पत्रकारिता देतील मराठी शिकून, तेव्हा तुम्ही काय कराल? आणि उत्तम शिकले, तिवारी बिवारी समजा बसलेले आहेत, वरुणराज भिडे पुरस्कार घेताना कसं वाटेल मला जरा सांगा. त्यांची राज्य नाही सुधारली याच्याबद्दल कोण बोलत नाही. त्यांच्या राज्यकर्त्यांना हे कोणी प्रश्न विचारत नाहीत. प्रत्येक वेळेला प्रश्न महाराष्ट्रातच निर्माण होणार. प्रत्येक वेळेला तुम्हाला येऊन महाराष्ट्रातच तुम्हाला धमकी दिली जाणार आणि त्याच्यावरती आमचे राज्यकर्ते हे हात चोळत बसणार. कोणाच्या दबावाखाली? अकोले नावाचं एक गाव होतं आपल्या नगरला, तिथे रात्री माझी सभा होती. त्यावेळेला ते आचारसंहिता वगैरे झंझट लागलं नव्हतं आणि थंडीचे दिवस होते, भयंकर थंडी होती. आणि ते असं अकोले गाव असं वरती आहे आणि इतकी थंडी होती, मला कल्पना नव्हती इतकी थंडी असेल. मी तिथे वरती गेलो तर तिकडे आमचे सगळे लोक सगळे कानटोप्या बिनटोप्या घालून स्टेजवरती बसलेले, समोर जी काय लोक होती प्रेक्षक सगळे, ते सगळे घोंगड्या बिंगड्या घेऊन असे एवढे दिसत होते. मला प्रतिभादेवी पाटील दिसायच्या ना, त्या अख्ख्या झाकलेल्या असायच्या सगळ्या. मला काहीतरी त्या कबूतर वगैरे काढतील असंच वाटायचं. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे आज सकाळी 11 वाजता विधान भवनामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्धव ठाकरेंऐवजी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानं काँग्रेस पक्षामध्ये नाराजी आहे. त्यामुळे काँग्रेसनं देखील आता उमेदवारी उतरवण्याची तयारी दर्शवली आहे. दिल्लीतून काँग्रेसचा AB फॉर्म मुंबईला पाठवण्यात येणार आहे. श्रीनिवास बिक्कड फॉर्म घेऊन मुंबईला येणार असल्याची माहिती मिळते. तसंच राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेला होता. तसाच पाठिंबा आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसला द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार असून त्यांची 10 मतं मिळवण्याचा देखील प्रयत्न करणार असल्याचं कळतंय. उद्धव ठाकरेंनीच पुन्हा ही निवडणूक लढवावी अशी काँग्रेस आणि शरद पवार गटाची आग्रही भूमिका होती. मात्र मित्रपक्षांना अंधारातच ठेवण्यात आल्याचा सूर हा काँग्रेसनं आळवलाय आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये राजकीय हेवेदावे हे सुरू झाल्याचं दिसून येत आहे.
शिवसेनेचे 2 उमेदवार निवडून येण्याची शक्यता असतानाही शिंदेंच्या शिवसेनेकडूनही तिसऱ्या जागेसाठी उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षावरती जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर नंदनवनवरती पुन्हा शिवसेनेची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये उदय सामंत, राहुल शेवाळे, नीलम गोरे, संजय मोरे, शीतल म्हात्रे, गुलाबराव पाटील आणि इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी नीलम गोरे यांचं नाव हे जवळपास निश्चित झालंय, तर दुसऱ्या जागेसाठी बच्चू कडू यांच्या नावाचा विचार सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीत मात्र एकमेव जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. पक्षाचे सूत्र हाती घेतलेल्या सुनेत्रा पवारांसाठी हा कसोटीचा क्षण आहे, कारण एकमेव जागेसाठी तब्बल 70 ते 73 जण लॉबिंग करत असल्याची माहिती आहे. झिशान सिद्दीकींचं नाव आघाडीवरती असल्याची माहिती समोर येते, तर काकडेंच्या नावाला पक्षामधून जोरदार विरोध असल्याची माहिती आहे. विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे लहानपणापासूनचे मित्र आहेत, त्यामुळे पार्थ पवार त्यांच्या नावासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. दरम्यान राजेंद्र जैन, सुरेश बिराजदार, उमेश पाटील, झिशान सिद्दीकी यांच्या नावांबाबत देखील चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पक्षाकडून आजच उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात येईल. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून आज शेवटच्या दिवशी 6 उमेदवारांकडून दुपारी 12 वाजता उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज विधान भवनामध्ये दाखल करतील. माधवी नाईक, सुनील कर्जतकर, प्रमोद जठार, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरले जातील. दरम्यान महाविकास आघाडीतील पडलेल्या फुटीचा फायदा भाजपकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. अशातच महायुतीकडून आज आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल केला जातो का, की निवडणूक बिनविरोध होते, हे बघणं महत्त्वाचं असेल. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेला कुख्यात अंमली पदार्थ तस्कर सलीम याला बुधवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीमधून मुंबईत आणलंय. त्याला एनसीबीच्या दक्षिण मुंबई इथल्या कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेलं असून गुरुवारी त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. आणि त्याच्या शोधासाठी एनसीबीनं इंटरपोलच्या माध्यमामधून नोटीस जारी केली. त्यानंतर मंगळवारी त्याला तुर्कस्तान इथून दिल्लीमध्ये आणण्यात आलं होतं. त्यानंतर एनसीबीच्या मुंबईतल्या अधिकाऱ्यांनी दिल्लीमध्ये जाऊन त्याचा ताबा घेत त्याला मुंबईत आणलंय. सलीम डोला याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र आणि गोवा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मध्य पूर्वेतील देश आफ्रिका इथून 2.5 दशकांपासून तो अंमली पदार्थांची तस्करी करत होता. दरम्यान एनसीबी प्रमाणेच मुंबई पोलीस आणि गुजरात एटीएस यांच्याकडे देखील त्याच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल आहेत. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका तरुणानं आपल्या प्रियसीसह तिच्या आईची निर्घृण हत्या करून स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये नॅन्सी मिश्रा आणि तिची आई सरिता मिश्रा यांचा जागीच मृत्यू झालाय. तर शिवम उपाध्याय असं आरोपीचं नाव असून हल्ल्यानंतर स्वतःवरती वार करून त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार मागील 2 वर्षांपासून आरोपी शिवम आणि नॅन्सी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. या नात्याला लग्नाचं स्वरूप देण्यासाठी आरोपी काल रात्री आपल्या नातेवाईकांसह नॅन्सीच्या घरी गेला होता. मात्र या विवाहाला नॅन्सीच्या आईनं विरोध दर्शवला आणि नॅन्सीनं देखील लग्नास नकार दिला. याच रागामधून संतप्त झालेल्या आरोपीनं काल धारदार हत्यार घेऊन नॅन्सीच्या घरामध्ये प्रवेश केला आणि नॅन्सी आणि तिच्या आईवरती सपासप वार करत त्यांची हत्या केली आहे. त्यानंतर स्वतःच्या गळ्यावरती ब्लेडनं वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय. मुलगा सकाळी आला होता आणि काहीतरी त्यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर त्यांनी आईवर हुमला केला आणि आईला वाचवायला मुलगी गेली आणि मुलगी पण असं झालं आणि त्यांनी स्वतःवर पण वार केला. आणि आता आई आणि मुलगी जी आहे ती मयत झाली आहे आणि मुलगा जे आहे ते सिरियस आहे असं आम्हाला समजलं. आता पालघरवासियांसाठी आनंदाची बातमी. आता डहाणूपर्यंत पहिल्यांदाच 15 डब्यांची लोकल सुरू होणार आहे. विरार डहाणू रोड मार्गावरती 15 डब्यांची लोकल सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वेकडून 15 डब्यांच्या 17 लोकलचं 12 डब्यांमध्ये रूपांतर होणार आहे. यामध्ये विरार डहाणू रोड मार्गावरती 8 लोकल धावणार आहेत. त्यामुळे गर्दी नियंत्रणात येऊ शकेल. त्याबरोबरच 12 अतिरिक्त एसी लोकल सेवा देखील सुरू होणार आहेत. त्यामुळे 15 डब्यांच्या लोकलची संख्या 227 वरून 244 होणार आहे. तर एसी लोकलची संख्या ही 133 वरून 145 वरती जाईल. संचालनात्मक कारणांमुळे 15 डब्यांच्याच लोकल गाड्या या दोन्ही दिशांनी ग्रँट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाईन स्थानकांवरती थांबणार नाहीत. तर उद्यापासून हे बदल लागू होणार आहेत. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी या संदर्भामध्ये प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.
हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास थंडगार आणि सुखकर होणार आहे. हार्बर मार्गावरती वातानुकूलित लोकलच्या 14 फेऱ्या तर पश्चिम रेल्वेवरती 12 फेऱ्या या वाढवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावरती म्हणजेच उद्यापासून या वाढीव लोकल फेऱ्या सुरू होतील. उन्हाळ्याच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी ही प्रवाशांकडून सातत्यानं करण्यात येत होती. त्या अनुषंगानं मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यामध्ये नवीन एसी लोकल या दाखल झाल्यात. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरती 12 एसी लोकलच्या फेऱ्यांसह 15 डबा लोकलच्या 17 फेऱ्या या वाढणार आहेत. विशेष म्हणजे विरार डहाणू दरम्यान ही वाढीव आसन क्षमता असलेली लोकल धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते पनवेल वाशी दरम्यान धावणाऱ्या 14 वातानुकूलित लोकलच्या जागी वातानुकूलित लोकल फेऱ्या या चालवण्यात येणार आहेत. तर हार्बरवरील 14 फेऱ्यांअंतर्गत एकूण फेऱ्यांची संख्या ही आता 108 वरती पोहोचणार आहे. गोरेगावमधील पत्राचाळ रहिवाशांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयामध्ये बैठक घेतली. या बैठकीमध्ये रहिवाशांना 10% भाडेवाढ देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला. पत्राचाळ रहिवाशांच्या रखडलेल्या घरांचा प्रश्न म्हाडाच्या माध्यमामधून सोडवण्यामध्ये आल्यानंतर काही रहिवाशांनी या घरांचा ताबा घेतला नव्हता. याबाबत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगानं आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कालच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. यामध्ये पत्राचाळ रहिवाशांच्या मागणीनुसार त्यांना सध्या मिळत असलेल्या 25,000 एवढ्या भाड्याच्या रकमेमध्ये 10% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासोबतच रहिवाशांना हवा आहे तशा मंदिराचा नकाशा त्यांनी म्हाडाकडे सुपूर्द करावा आणि त्यानुसार म्हाडा नवीन मंदिर बांधून देईल असं देखील या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आलंय. ज्या ग्राहकांना इंटरनेटची गरज नाही त्यांना केवळ कॉलिंग आणि SMS-साठी महागडे रिचार्ज का करावे लागतात या प्रश्नावरती आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं कठोर पावलं उचलण्याचे संकेत दिलेत. केवळ व्हॉइस कॉलिंग आणि SMS सेवा देणारे स्वस्त प्लॅन कंपन्यांनी अनिवार्य उपलब्ध करून द्यावेत असा प्रस्ताव ट्रायनं मांडलेला असून त्यावरती हरकती आणि सूचना या नोंदवण्यासाठी आता 5 मे 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सोशल मीडियावरील प्रेमातून लग्नाचं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणीनं लग्नासाठी थेट 200 फूट उंच मोबाईल टॉवरवरती चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बिहारच्या छपरा जिल्ह्यामध्ये घडली आहे. उत्तर प्रदेशामधील आझमगडची रहिवासी असलेल्या अंजली राजबर हिनं छपरा इथल्या अजय माझी याच्याशी इंस्टाग्रामवरती प्रेम तिचं चढलेलं होतं. मात्र अजयच्या कुटुंबियांनी या लग्नाला विरोध दर्शवल्यामुळे अजयनं अंजलीपासून अंतर राखण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे संतप्त झालेल्या अंजलीनं थेट छपरा गाठलं आणि ती एका उंच टॉवरवरती चढली. अखेर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करून तिची सुटका केलेली आहे. राजीव गांधींच्या हत्येतील आरोपी एजी पेरारीवलनच्या वकिलीला सुरुवात केली आहे. अधिवक्ता म्हणून त्यांना औपचारिक नोंदणी केली. सुटकेनंतर पेरारीवलीनं LCB अभ्यासक्रमाला घेत तो पूर्ण केला तर त्यानं स्फोटासाठी बॅटरी पुरवल्याचा आरोप होता आणि त्यामध्ये तो दोषी ठरलेला होता. 30 वर्ष तो कारागृहात होता. मे 2022 मध्ये त्याची सुटका झाली आणि सुटकेनंतर त्यानं LLB पूर्ण केलंय. आता त्यानं बार काउन्सिल ऑफ तमिळनाडू पदुच्चेरीकडे अधिवक्ता म्हणून नोंदणी केली आहे. मद्रास हायकोर्टात त्याला वकिली करायची आहे. तर अटक झाली तेव्हा तो 19 वर्षांचा होता. आणि यानंतर युद्धासंबंधीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. पुतीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये 1.5 तास चर्चा झालेली आहे. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा पुतीन यांच्याकडून निषेध करण्यात आलाय. तर दोन्ही नेत्यांमध्ये इराण आणि युक्रेन युद्धावरती विस्तृत चर्चा झाल्याचं कळत आहे. इराण युद्ध थांबवण्यासाठी पुतीन यांची मदतीची तयारी आहे तर ट्रम्प मात्र आधी युक्रेन युद्ध थांबवा असा पवित्रा घेत आहेत अशी माहिती समोर येते. Well, we talked more about the war in Ukraine, but he would like to be of help. I said, before you help me, I want to end your war. So we had a good talk. I've known him a long time. I think he was ready to make a deal a while ago. I think some people made it difficult for him to make a deal, but we talked more about Ukraine.
इराणकडे विकसित केलेलं युरेनियम इस्फहानच्या आण्विक केंद्रामध्ये लपवलेलं आहे असा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे महासंचालक राफेल ग्रॉसी यांचा अंदाज आहे. त्या युरेनियम केंद्राचा आम्ही तपास करू शकलेलो नाही, पण तपासणी करता येईल अशी ग्रॉसी यांची आशा आहे. तर युरेनियम कुठल्याही स्थितीमध्ये इराणमधून निघायला हवं असं देखील ग्रॉसी यांनी म्हटलेलं आहे. आणि पुढची बातमी, इराण युद्ध हे अमेरिकेला 25 दशलक्ष डॉलर्सना पडणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या वित्तीय प्रमुखांनी हा युद्धाचा खर्च मांडलेला आहे. भारतीय रुपयांमध्ये युद्धाचा खर्च हा 2,47,000 कोटी रुपये इतका आहे. तर संरक्षण मंत्री हेगसेथ यांच्याकडून काँग्रेसमध्ये युद्धाचं समर्थन करण्यात आलंय. हॉर्मुझचे सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अगतिक झाल्याचं चित्र आहे. आणि त्याच अगतिकतेमधून सामुद्रधुनीचं ट्रम्प यांच्या नामांतरण ट्रम्पची सामुद्रधुनी म्हणून एक्सवरती त्यांनी पोस्ट केलेली आहे. तर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचं नामांतरण केलं जावं अशी एक पोस्ट करत ट्रम्पची सामुद्रधुनी हेच नाव ठेवण्यात यावं असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे.